अवधूत चिंतन गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस शुभ जावो. महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तो कोठेही स्किप न करता पहा, कारण यामध्ये खूप महत्त्वाची अशी मी माहिती सांगितलेली आहे. बघा, आपल्या आजूबाजूला अनेक लोक व्यसन करत असतात. या व्यसनामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आलेले आपल्याला दिसतात. एखाद्या घरामध्ये जर एक व्यक्ती व्यसन करत असेल तर त्याचा परिणाम सर्व कुटुंबाला भोगावा लागतो. यामध्ये त्याची आई, वडील, मुले यांचा काही दोष नसताना त्यांना दुःख भोगावं लागतं. जर आपला नवरा, मुलगा किंवा भाऊ व्यसन करत असला तर आपला काही दोष असतो का? नाही. तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. बघा, जर एखादी व्यक्ती घरी येताना व्यसन करून आली तर त्या घरात सुख, समाधान, शांती असते का? नाही. चिडचिड होते, भांडणं होतात, असे आणि अनेक प्रकारचे दोष त्या घरामध्ये निर्माण होतात. जसे जरी तो माणूस घरात स्वतः कमवून आणत असेल किंवा घरात खूप पैसा असेल, धान्य असेल, संपत्ती असेल, पण जर तो व्यक्ती व्यसन करत असेल, घरी येताना जर तो दारू पिऊन येत असेल तर त्या घरात लक्ष्मी राहणार आहे का? आणि तो काय करतो, घरी आल्यानंतर आपल्या मुलांना कारण नसताना तो मारत असतो, आपल्या बायकोला मारत असतो. घरातली लक्ष्मी ही बायको आहे. जर त्याने रोज येऊन दारू पिऊन किंवा व्यसन करून सिगारेट, मावा अशा अनेक गोष्टी खाऊन जर आला किंवा पिऊन आला आणि आपल्या घरात बायकोला मारझोड करायला लागला तर त्या घरात लक्ष्मी राहणार आहे का? नाही. तर आपण ह्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी आपण 2 उपाय करायचे आहेत, किंवा हे उपाय म्हणा किंवा तुम्ही सेवा म्हणा, आपल्याला करायची आहे. पण या सेवा करताना आपला स्वामी महाराजांवर विश्वास हवा. स्वामींवर विश्वास, श्रद्धा ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. मी जे 2 उपाय सांगणार आहे ते तुम्ही 30 ते 40 दिवस न चुकता करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक आले किंवा तुम्हाला मासिक धर्म आला तरी ह्या सेवा तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत. या सेवामध्ये खंड पडू द्यायचा नाही. ही सेवा महाराजांवर विश्वास ठेवून करायची आहे. स्वामी महाराजांना वर श्रद्धा, विश्वास ठेवून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. यातील पहिली सेवा आहे ती म्हणजे आपल्याला रोज सकाळी ही सेवा करायची. ज्यावेळी आपला नवरा, जी व्यसन करणारी व्यक्ती आहे, नवरा, मुलगा, भाऊ, वडील ही चांगली असते. बघा, सकाळी उठल्यानंतर तो माणूस फ्रेश होतो. त्यावेळेला आपल्याला स्वस्थितीत तो व्यक्ती असताना हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय आहे, आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात 5 ते 6 मिरी टाकून त्यात थोडा गूळ टाकून ते पाणी आपल्याला अर्धा ग्लास होईपर्यंत आटवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. फक्त 4 ते 5 मिरी घ्यायच्या आहेत, थोडासा गूळ घ्यायचा आहे, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवर त्यापासून काढा बनवायचा आहे. आणि तो काढा आहे तो त्या व्यक्तीला, व्यसन करते भाऊ किंवा वडील, नवरा, त्या व्यक्तीला आपल्याला प्यायला द्यायचं आहे. ती व्यक्ती काही सहजासहजी हे पाणी पिणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यासाठी आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे आहे. बाबा, त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की हा काढा पिला तर हे फायदे होणार आहेत, किंवा तुझं व्यसन सुटावं म्हणून हे मी पाणी तयार केलेले आहे, हे तू पी. किंवा जरी त्यांनी पहिला नकार दिला तर आपण त्यासाठी वेगळी भाजी किंवा भाकरी यामध्ये घालून ते पाणी आपण त्या व्यक्तीला पिण्यास द्यायचं आहे, जेणेकरून ते पाणी त्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या पोटात गेलं पाहिजे आहे. असं आपल्याला 30 ते 45 दिवस ह्या व्यक्तीला हे पाणी द्यायचं आहे. या काढ्यामुळे त्या व्यक्तीची नशा किंवा व्यसन करण्याची इच्छा कमी होत जाते व व्यसन करायची तल्लफ कमी झाल्यामुळे तो, बघा, थोड्या दिवसांनी फरक पडेल की जर तो थोडा किंवा कमी होत जातं हे व्यसन करण्याचं प्रमाण.
हा जो उपाय आहे तो मात्र आपल्याला सकाळीच करायचा आहे. आणि काढा देताना आपण मनात म्हणावं, स्वामी, मी जे हे पाणी बनवलेलं आहे ते तुमच्या श्रद्धा ठेवून बनवलेलं आहे. यामुळे माझ्या मुलाची, माझ्या नवऱ्याची, माझ्या वडिलांची, माझ्या भावाचं व्यसन करतोय किंवा व्यसन करायची जी सवय आहे ते कमी होऊन दे, असं म्हणून ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर जो उपाय आहे दुसरा तो म्हणजे तारक मंत्राचे पाणी. आपल्या सर्वांना तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे हे माहिती आहे, तरी पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी परत सांगते. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आपण आपल्या देवघरासमोर किंवा स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. एक अगरबत्ती लावायची आहे. उजवा हात आपला जो आहे तो ग्लासवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडनं तर हे पाणी तयार करून घेऊ शकता घरातल्या. जर तुमच्या घरात कोणी नसेल तर मग आपण स्वतः मोबाईलवरती 11 वेळा जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र लावायचा आणि हे पाणी तयार करायचं आहे. आणि हे पाणी आपण त्या व्यक्तीला पिण्यास द्यायचं आहे. पण पिण्यास देण्या अगोदर आपण जी अगरबत्ती लावलेली असते तिचा जो अंगारा असतो तो अंगारा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. त्याचबरोबर जो अंगारा आहे, जी व्यसन करते त्या व्यक्तीच्या कपाळी लावायचा आहे. नंतर ते पाणी आपण ते चिमूटभर अंगारा टाकून झालेलं पाणी आहे ते आपण त्या आपण महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, मीही तुमची सेवा करतोय माझ्या संसारासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी किंवा माझ्या भावासाठी. हे पाणी पिऊन ते व्यसनापासून दूर जाऊन दे. ज्याच्यासाठी मी हा उपाय करत आहे तो व्यसनापासून दूर जाऊन देईल, व्यसनापासून त्याची सुटका होऊन देईल. माझ्या संसारासाठी, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी ही सेवा करत आहे. हे पाणी मी त्यांना प्यायला देत आहे, अशी प्रार्थना करून जे पाणी आपण तारक मंत्राचं बनवलेलं आहे ते त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. आपल्याला मात्र ही सेवा रोज करायची आहे, त्यात खंड पडू द्यायचा नाही. 30 ते 40 दिवसात त्या माणसाला आपण जर ही सेवा केली तर तो खरंच ह्या व्यसनापासून मुक्त होत जाईल. वरील 2 जे उपाय मी सांगितलेले आहेत ते उपाय खूप सोपे आहेत, तुम्ही नक्की करून पहा. या उपायाने त्या व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाही. तसेच मिरीचे पाणी किंवा मिरी आपण स्वयंपाकघरात वापरत असतो, त्यामुळे हा उपाय खूप सोपा आहे. फक्त श्रद्धापूर्वक आपण ते करायचं आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.